तालुक्यातील टाकळी गोदावरी नदीपात्रात गेल्या 5 वर्षांपासून अवैध वाळू चोरीला ब्रेक लागला होता, परंतु गेल्या आठवड्यापासून बोटिंग यंत्राने वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी चालू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून सांगितली जाते। मुदखेड तालुक्यात प्रशासनाला न जुमानता अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर वाहतूकमध्ये मोठा बदल करून रोजाना मुगट इजळी मार्ग मुदखेडकडे वाहतूक होत होती। आता माळकवठा मार्ग चुकाळ मुदखेड येथे शेकडो अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरू आहे। तालुक्यातील शंखतीर्थ, वासरी, आमदुरा, कामळज, माहाटी, येळी तसेच टाकळी गोदावरी नदीपात्रात प्रशासनाला न जुमानता बेसुमार दिवस रात्र बोटिंग यंत्राने रोजाना हजारो ब्रास वाळू उत्खनन करून साठवण करून जेसीबीच्या सहाय्याने हायवा टिप्परमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रशासनाच्या डोळ्यासमोर केली जाते। परंतु या अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून बसलं असल्याचं वासरी, शंखतीर्थ, माळकवठा येथील शेतकरी सांगतात। महाराष्ट्र शासनाचे कोट्यावधी महसूल बुडवत रोजाना लाखो रुपयांची वाळू दिवसाढवळ्या चोरी केली जात असल्याचं चित्र मुदखेड बाळासाहेब ठाकरे बायपास चौकातून वाहतूक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। अवैध वाळू वाहतूक करणारे ड्रायव्हर हे मद्य पिऊन रात्री दिवस बेसुमार वाहतूक करत असून याच वाळूच्या टिप्परने इजळी येथील एका शेतकऱ्याचा अपघात झाला होता। परंतु वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परने हे विना नंबरचे वाहन असल्याने त्या गाडीचा नंबर पाहता आला नाही। हे प्रकरण तहसीलदार व पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परने विना नंबरचे वाहन चालवत अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा रस्ते परिवहन अधिकारी यांना अनेकदा सूचना देऊन सुद्धा हे अधिकारी मुदखेड तालुक्यातील विना नंबर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे रुजू होताच नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मोठ्या कारवाई करण्यात आल्या होत्या, परंतु मुदखेड तालुक्यात मात्र दुर्लक्ष केलं असल्यामुळे या भागात मोठ्या जोमाने अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।